हॅलो. तर आज तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज आपण कोणता व्हिडिओ करणार आहे. तर आज आपण करणार आहे दिवाळीचे गिफ्ट असा हा व्हिडिओ. दिवाळीमध्ये मला काय काय गिफ्ट मिळालं किंवा मला कोणी काय काय दिलं, मी काय काय घेतलं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला बघूया की मी काय काय घेतलेलं आहे, काय काय गिफ्ट आलेले आहेत. तर सर्वात पहिले दिवाळीला एक साडी घेतलेली होती मी, पण ते मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर केव्हा तरी, कारण की ते शिवायला टाकलेलं आहे, त्याचं ब्लाऊज बनवायला टाकलेलं आहे. तर रेड कलरची साडी आहे ती. त्याचा सध्या फोटो नाही आहे माझ्याकडे, पण जेव्हा मी आणेल ते जेव्हा घालेल एखाद्या प्रोग्राममध्ये, आता जवळपास आता या महिन्यामध्ये खूप प्रोग्राम आहेत, तर या मंथमध्ये मी घातल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल की ती साडी कोणती आहे. तर नंतर दिवाळी झाल्यानंतर पाडवा होता. तर पाडव्यामध्ये मला हे भेटलं होतं, हे बघा, यांनी ही पर्स दिली होती. ही छान अशी मिनी पर्स आहे, बघू शकता, दिसते का? तर ही पर्स आहे छान, मीन्स आपण इझिली कुठेही कॅरी करू शकतो. यामध्ये ना असं एक यामध्ये छोटी, हे बघा, हे असं ओपन होतं, इथे छान असं डायमंड आहे. आणि ही पर्स त्यांनीच आणलेली आहे बरं का, स्वतःहून. म्हणजे ते स्वतः गेले आणि स्वतः घेऊन आले. मला माहितीच नाही, हे फर्स्ट असं गिफ्ट आहे की ते त्यांनी त्यांच्या मनाने घेऊन आलेले आहेत. म्हणजे याआधी ते काय करायचं की मला घेऊन जात होते, त्यांना काहीही मला जर द्यायचं असलं तर ते मला स्वतःहून घेऊन जात होते. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर एखाद्या व्यक्तीला काही वस्तू देत आहे तर त्याच्या मनपसंतीने दिलं पाहिजे, म्हणजे त्याला आवडलं पाहिजे. ते नाहीतर मग पैसे खर्च होतात आणि मग त्या व्यक्तीला ती गोष्ट आवडत नाही. म्हणून ते मला स्वतःहून घेऊन जायचे की तू चल माझ्यासोबत, मी तुला घेऊन देतो, तुझ्या आवडीने तू घे. तर यावेळेस काय म्हणजे काय झालं, तर यावेळेस त्यांनी स्वतःवरूनच आणलं होतं हे. तर हे असं छान छोटीवाली हँडबॅग आहे. याला असं हे पण आहे, बेल्ट आहे, आपण असं वन साइड याला कॅरी करू शकतो. यामध्ये तुम्ही इझिली एक मोबाईल आणि एक छोटी पर्स असं ठेवू शकणार एवढी जागा आहे, रुमाल वगैरे. खूप छान असं स्पेस आहे यामध्ये. बघा, ही आहे ना, ही छोटी पर्स. आता आपले काही आधार कार्ड वगैरे असे कार्डचे छोटी पर्स असते, ही पर्स वगैरे पण यामध्ये बसते, मोबाईल वगैरे सगळं इझिली यामध्ये बसतं. तर ही पर्स माहिती आहे का, मला माझ्या ननंद, म्हणजे आमची ताई आहेत ननंदबाई, तर त्यांनी मला माझ्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला, म्हणजे लग्नाची फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती ना, तेव्हा दिली होती. तर आता जवळजवळ 7 वर्ष झाले. हे बघा, अजून पण तशीच आहे ही पर्स. इतकी वापरलेली, म्हणजे डेली यूज मध्ये असते, पण आणखी पण याची चेन वगैरे काहीच नाही केलेली आहे. तर आणखी पण आहे. तर ताई, थँक्यू, ही पर्स दिली होती. तर खूप छान आहे ही बॅग म्हणजे छोटीशी पर्स. यामध्ये रुमाल वगैरे असं इझिली मोबाईल कॅरी करता येईल अशी छोटी. हे बघा, हे अधिराजचे यामध्ये मास्क, रुमाल वगैरे सगळं आहे यामध्ये. तर हे इझिली तुम्ही असं कॅरी करू शकणार. तुमचा मोबाईल, एखादी छोटीशी पर्स, तर छान आहे. म्हणजे मी हे डेली यूज करते, म्हणजे मला अधिराजला शाळेत घ्यायला जावं लागते. तर यामध्ये कसं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतं, तर हे मी डेली घेऊन जाते. छोटी पर्स आहे आणि इझिली यामध्ये मोबाईल वगैरे हे घेऊन म्हणजे बसतं, तर म्हणून छान आहे. आणि इझिली लॉक होते. हे डायमंड जे आहे हे असं ओपन करायचं, हे बघा, आणि असं नुसतं दाबलं याला, हे लॉक होऊन जातं. तर छान आहे ही पर्स, बघू शकता, छान आहे. ओके, बाय द वे, हा जो टॉप मी आज घातलेला आहे, तर हा टॉप मी ऑनलाईन बोलवलेला होता. छान आहे, म्हणजे याला जवळजवळ 6.5 वर्ष झाले. तर आणखी जसाच तसाच आहे हा टॉप. म्हणजे मी खूप वेळा वापरलेला आहे असं बाहेर वगैरे जायला. तर काहीतरी 400-450 रुपयाला हे टॉप होतं. तर मी तुम्हाला जर याची लिंक लागली तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, तिथे जाऊन तुम्ही बाय करू शकता. तर हे टॉप मी अमेझॉन वरून घेतलं होतं, तर तिची मी लिंक तुम्हाला टाकून देईल आहे. हे बघा, हा बटवा ताईंनी मला दिला होता, म्हणजे ननंदबाई आहेत माझ्या ताई, तर त्यांनी आणला होता हा छान. त्यांनी सहज बाहेर गेल्या जायचा, एक त्यांच्यासाठी आणला होता आणि एक माझ्यासाठी. तर छान असा हा बटवा आहे. असा यामध्ये आपण इझिली असं मोबाईल, हँकी वगैरे, आणि लग्नामध्ये आहे ना साडीवर खूप छान दिसतो.
हे बघा, 2 कलर होते, असा पिंक आणि रेड. तर मला डार्कच कलर आवडतो कारण की माझ्याजवळ जास्त तर करून डार्क कलरच्या साड्या आहेत. तर त्यांना मी म्हटलं मी हाच कलर घेते. तर दोघींसाठी 2 घेतले होते त्यांनी. असं छान आहे हा बटवा, मला खूप आवडला. मी आता लग्न आहेत तर मी नक्की हा यूज करेन. हे बघा, छान असा बटवा आहे, मला खूप आवडलेला आहे. आणि हे मला ताईंनी घेऊन दिलेलं आहे, म्हणजे माझ्या ज्या ननंदबाई आहेत त्यांनी आणला होता. दोघींसाठी 2, एक पेंट पिंक म्हणजे बेबी पिंक त्यांच्याकडे आहे आणि हा रेड मी घेतलेला आहे. बघू शकता खूप छान आहे आणि साडीवर खूप छान दिसतो. असं जेव्हा आपण साडीवर एखाद्या फंक्शनमध्ये वगैरे घालतो तेव्हा खूप छान वाटते हे बटवा. आता हाच ट्रेंड आहे तर मी नक्की यूज करेन. जेव्हाही मी हा घालेल तेव्हा तुम्हाला याचा व्हिडिओ किंवा पिक शेअर करेन. ओके, हे झालं सेकंड गिफ्ट. याचा फोटो तुम्ही बघितला असणार, भाऊबीजला मी घातलेला होता हा ड्रेस. तर हा ड्रेस मी ऑनलाईन नाही घेतलेला आहे, ऑफलाईन मी दुकानावरूनच घेतलेला आहे. तर खूप छान आहे बघा, याचे डायमंड असे छान असा वर्क आहे याच्यावर डायमंडचं स्टोन वर्क. आणि हे ना असा अस्तरचा ड्रेस आहे, म्हणजे माझ्याजवळ जेवढेही रेडीमेड ड्रेस आहेत ना हे अस्तरचे आहेत. म्हणजे मला आहे ना असं आतून अस्तर असलेले ड्रेस आवडतात आणि असे ड्रेस आवडतात म्हणजे की ज्याला प्रेस करायची गरज पडणार नाही. म्हणजे असं असते जे मदर्स असतात त्यांना सगळ्यांचे ड्रेस प्रेस करायला टाइम असतो पण स्वतःचे ड्रेस प्रेस करायला बिलकुल टाइम भेटत नाही. म्हणजे मला तर अजिबात भेटत नाही. तर हा पण जो टॉप आहे हा सॉलिड आहे, म्हणजे याला प्रेस करायची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही वॉश करा आणि वॉश केल्यानंतर डायरेक्ट यूज करा जसंच्या तसं. याच्यावर रिंकल दिसणार नाही, काहीच नाही, रिंकल फ्री कपडे तर मी असेच घेत असते. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. हा भाऊबीजचा जो माझा व्हिडिओ होता, भाऊबीजला किंवा मामाच्या गावचा व्हिडिओ, त्यामध्ये मी हा ड्रेस घातलेलाच होता. तर काहीतरी असं 1500च्या जवळपास आहे हा ड्रेस. तर छान आहे, म्हणजे कसं असते आपल्याला आपण जेव्हा ड्रेस घेतो ते हे 1000-1200 पर्यंत तर मिळतच असतात. त्यामध्ये कसं 200-300 रुपये टाकून असं छान अस्तरचे ड्रेस घेतले ना आपण तर हे ट्रान्सफर पण म्हणजे असं ट्रान्सफर प्रूफ पण राहतात, म्हणजे पातळ राहत नाही आणि टिकायला खूप दिवस टिकतात. हे बघा, याला असं छान अस्तर आहे आणि टिकाऊ आहे. ड्रेस वॉशेबल आहे की तुम्हाला प्रेस करायची गरज पडणार नाही. आणि वर्क पण छान आहे, म्हणजे मी एकदा धुतलेला पण आहे हा. मला कसं असते मी एकदा ड्रेस जर यूज केला तर मी ते वॉश करतच असते. तर बघा, दिसत आहे का? याचा दुपट्टा पण खूप छान आहे. फुल वर्क आहे याच्या दुपट्ट्यावर, म्हणजे वर्क मीन्स हँडवर्क आहे बघा. असं जाण्यासारखं काहीच नाही. आणि मला ना असे हँडवर्कचे जे जात नाहीत असे ड्रेस, म्हणजे ज्याचं वॉश केल्यावर वर्क खराब होणार नाही असेच कापड खूप जास्त आवडतात. हे बघा, खूप छान वर्क केलेलं आहे याच्यावर. ही याची लोअर आहे, याला पण इथे बॉटमला असं वर्क केलेलं आहे, छान आहे. तर हे पाडव्याचंच गिफ्ट होतं, मीन्स ती पर्स आणि हा ड्रेस. बाहेरही गेली होती तर हे तर तुम्हाला माहितच आहे, हे भावाने दिलेलं आहे मला. तर हे भावाने दिलेलं भाऊबीजचं गिफ्ट आहे, छान आहे, मी डेली यूज करत असते. तर हे अभिषेकने दिलेलं गिफ्ट आहे भाऊबीजला. नंतर हा म्हणजे अधिराजला मामाकडचा ड्रेस असं म्हटलं तरी चालेल. त्याला मामाकडचा ड्रेस म्हणजे गिफ्टच झाला एक प्रकारचं असं. तर छान. आता मुलांचे काय व्हेरायट्या काही नाही, शॉर्ट किंवा 3/4 किंवा जीन्स असंच असतं. तर मला असं लॉंग आवडतं, म्हणजे आता थंडी पण लागणार आहे आणि थंडीत पण कामात येईल त्याला. तर असं वर जॅकेट आहे, हे खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. हे असं वर जॅकेट आहे, लॉंग स्लीव्ज आहे आणि आत ना असं जसं आपल्या 3 पीसला कसं असतं आतून असं जॅकेट, तर तुम्ही या जॅकेटच्या आत तुम्ही टी शर्ट पण घालू शकता व्हाईट कलरची, किंवा हे जॅकेट दिलेलं आहे त्यांनी असं. तसं हे छान जॅकेट आहे आणि छान कपडा आहे, जाड कापड आहे थंडीमध्ये. म्हणजे आता हिवाळ्यात घालायला आता प्रोग्राम्स वगैरे आहे तर थंडी पण वाजणार नाही. आपण स्लीवलेस पण असं घालू शकतो आणि विथ जॅकेट पण घालू शकतो.
असं छान ड्रेस आहे हा, हे बघा. असं विथ जॅकेट पण घालू शकतो. खूप छान आहे आणि टिकाऊ कपडा आहे. खूप छान कापड आहे, जसं स्ट्रॉंग आहे. त्याच्या आत पण अस्तर दिलेला आहे. याला इथे पॉकेट्स आहेत, हे बघा असे पॉकेट्स आहे. खूप छान आहे हे. आणि लॉंग अशी पॅन्ट आहे. तर हे अधिराजचा ड्रेस आहे हा, बघू शकता तुम्ही. तर हे झालं एक अधिराजचं गिफ्ट. आणखी एक साडी घेतलेली होती भाऊबीजला, म्हणजे माहेरच्यांनी. तर ती साडी, त्या साडीचा व्हिडिओ मी इथे टाकून देईल. छान ओके. तर ऑफ व्हाईट गोल्डन कलर मधून साडी आहे. त्याला छान वर्क आहे आणि छान त्याचा पिंक कलरचा असं ब्लाऊज आहे. त्याचा व्हिडिओ मी टाकून देईल, मी काढलेला आहे त्याचा व्हिडिओ. नंतर आणखी एक म्हणजे यांच्या काकू आहे, अधिराज चंद्र दोन्ही. तर यांच्या काकू आहे, तर त्यांनी मला एक साडी घेतली होती. मीन्स छान अशी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे आणि त्याचं छान असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे. तर त्याचा पण मी व्हिडिओ इथे टाकून देईल. ये इकडे. नाही लाईट नाही, इकडे दाखव तुझी गाडी. ही बघा आमची अधिराजची डीजे वाली गाडी. याला आहे ना असे लाईट लागतात. त्याला खूप दिवसाचं दाखवायचं होतं तुम्हाला, मला दाखवू देऊन दे. हे बघा त्याची डीजेची गाडी. त्यामध्ये छान गाणे असतात असे आणि ब्लूटूथ कनेक्ट होते याला. हो रे हो. हे बघा कसं खराब केलंय मी. ओके ओके. चला बसा तिथे. करून आणली हो ना मामाचं. ओके ओके. नंतर हे ना अधिराजला मी घेतलेलं असे हे ड्रेस आहे. तर हे कसे हिवाळ्यामध्ये कामात येतात. असं लॉंग आहेत हे असे काय म्हणतात कॉट सेट असतात ना मुलांचे. तर मी हे गिफ्ट नाहीये, बट हे मी स्वतः घेतले होते. तर छान असं हिवाळ्यामध्ये ना तू शांत बसते. तर हे ना हिवाळ्यात कामात येईल असं आहे बघा. हे लॉंग मुलांना कसं मच्छर वगैरे चावतात. आता हिवाळ्यामध्ये खूप मच्छर होऊन जातात. तर हे छान असं याचं कॉट सेट घेतला होता मी. म्हणजे आता कार्यक्रम वगैरे कोणी असं तरी छान वाटतं. आणि हे ना वॉशेबल आहे, रिंकल फ्री. मीन्स कसंही वॉश केलं तरी जसंच तसं. जसं आपले नाईट ड्रेस असतात कॉटनचे, ते कसे प्रेस करावं लागतात. मी आधी याला खूप नाईट ड्रेस घेतलेले होते कॉटनचे, बट ते वन वॉश मध्येच त्याला थांब 5 मिनिट. तर ते कसे होतं त्याला वॉश करावं लागतं. वॉश केल्यानंतर त्याला प्रेस करावं लागतं. तर ते मी आता घेत नाही त्याला ते नाईट ड्रेस. ते असे कॉट सेट घेते. मीच ते कसे असतात हजाराचे ड्रेस असतात ते, पण ते वन वॉश मध्येच खराब होऊन जातात. तर खूप छान आहे हे बघा. हे कॉट सेट, हा एक कॉट सेट घेतलेला आहे. हे याचं पॅन्ट आहे हा, आणि कॉट सेट आहे येलो आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन, आणि ते ऑरेंज आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन. हे बघा खूप छान आहे. आणि हिवाळ्यासाठी खूप छान आहे. आता म्हणजे इझिली 3-4 महिने निघतात, फेब्रुवारी मार्च पर्यंत. आणि असा आणखी एक त्याच्याजवळ होता बरं का. म्हणजे त्याला 1.5-2 वर्ष झाले तरी जसंच तसं त्याला वॉश करायची गरज नाही पडली, छिद्र पडलं नाही त्याला आणखी. तर छान आहे हे. तर हे याचं टी शर्ट आहे वरचं, आणि हे बॉटम म्हणजे लोअर आहे. हे बघा. तर हे सगळं ऑफलाईन घेतलेलं आहे, म्हणजे दुकानातून घेतलेलं काही नाही. 500-550 रुपयालाच आहे, बट वर्थ इट आहे. म्हणजे तुम्हाला वॉश केल्यानंतर जसं तसे प्रेस करायची गरज नाही बिलकुल.
तर हे एवढे जे काही आहेत हे गिफ्ट होते, हे दिवाळीचे किंवा काही मी घेतलेल्या वस्तू होत्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आदिराज बाय कर. बाय बाय. सगळ्यांना मला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा चॅनल, सबस्क्राईब करा चॅनल. बाय बाय.